2 किलोच्या प्रमाणात वर्षभर टिकणारं अगदी मार्केट स्टाईल चवदार लोणचं जर तुम्हाला बनवायचं असेल ना, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी लोणचं करत असाल, याआधी तुम्ही लोणचं केलेलं नसेल, तरी ते परफेक्ट जमल यासाठी भरपूर छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिल्यांदा लोणचं जर करायचं असेल तर त्यासाठी आंबा निवडायचा, म्हणजेच कच्ची कैरी निवडायची. पाड लागलेली कैरी किंवा पाड लागलेला आंबा असला पाहिजे. आंबा अगदी गच्च असला पाहिजे, ताजा तोडलेला पाहिजे आणि जाड साल्ट्याचा आंबा आपल्याला पाहिजे. लोणचं घालताना जर कैरीचं किंवा आंब्याचं साल्ट जर पातळ असेल तर लोणचं लवकर बिळबिळ होतं आणि मऊसूत पडतं. त्यामुळे जाड साल्ट्याचा ताजा तोडलेला आंबा वापरायचा. स्वच्छ धुवून मी या प्रकारे बाहेरूनच आंब्याच्या फोडी करून आणल्या होत्या. अगदी छोट्या छोट्या फोडी मला आवडतात, त्यामुळे मी छोट्या फोडी करून घेतल्या होत्या. हा मी इथं राजापुरी आंबा वापरलेला आहे. भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याचं लोणचं केलं जातं. कुणी कलमी आंब्याचं घालतं, कुणी केशर आंब्याचं, कुणी गावरान आंब्याचं. मी दरवर्षी या राजापुरी कैरीचं लोणचं घालते. हा आंबट गोड आंबा असतो, साल्ट जाड आहे आणि अगदी परफेक्ट लोणचं होतं. मासाळू आंबा आहे आणि वर्षभर ते खूप छान टिकतं. फोडी करून आणल्यानंतर स्वच्छ कॉटनचा कपडा घ्यायचा आणि सगळ्या फोडी आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत व्यवस्थित, जेणेकरून कोळीच्या जर साली किंवा काळेपणा काही जर त्याला राहिला असेल तर तो पूर्णपणे निघून जातो. लोणच्याच्या फोडी करून आणल्यानंतर लगेच आपल्याला ह्या फोडी पुसून घ्यायच्या आहेत. आणून त्याला खूप वेळ ठेवायचं नाही. स्वच्छ पुसून घेतल्या. मोठी मोठी एखादी फोड दिसली तर तिचे छोटे मी तुकडे केले. त्यानंतर एका टोपल्यामध्ये याला ठेवून 2 मोठे चमचे मीठ आणि 1 चमचा मी हळद घातलेले आहे. 2 किलोचं प्रमाण मी तुम्हाला इथं लोणच्याचं सांगत आहे. मोठा जो चमचा असतो त्यांनी 2 चमचे मीठ आणि 1 चमचा हळद घालून छान मिक्स करायचं आणि 8 ते 10 तासासाठी याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. यामुळे काय होतं, लोणच्यामधलं अतिरिक्त पाणी जे आहे ते निघून जातं. लोणचं बिळबिळ होत नाही, लोणचं नासत नाही आणि अगदी घट्टसर आणि रेडीमेड मार्केट स्टाईल बनायला त्याची मदत होते. संध्याकाळी मी या फोडी करून त्यामध्ये मीठ आणि हळद लावून ठेवल्या होत्या. सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघू शकता कैरीमधलं जे पाणी आहे ते सगळं बाजूला निघालेलं आहे. आता हे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. हे पाणी नंतर टाकून द्यायचं आहे. हे पाणी लोणच्यामध्ये आपल्याला वापरायचं नाही. आता बरेच जण काय करतात, या फोडी 2 ते 3 तासासाठी फॅनच्या हवेखाली सुकवून घेतात. पण मी लोणच्याच्या फोडी सुकवत नाही. सुकवल्यानंतर त्या जास्त वाळल्यासारख्या होतात आणि मला ते लोणचं मऊसर लागत नाही. त्यामुळे मी फक्त लोणच्यातलं पाणी काढून घेते. पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे. 2 किलोच्या प्रमाणासाठी मी इथं 1/4 किलो म्हणजेच 1 किलोला थोडंसं कमी तेल, शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे, जे कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर जेव्हा त्याच्यामधून धूर निघेल तेव्हा गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर 2 मिनिटांनी यामध्ये खडे मसाले घालायचे. 10 ते 12 काळे मिरे, 10 ते 12 लवंगा आणि एक 20 ते 25 मेथीचे दाणे मी घातलेले आहेत. तेलाचं टेम्परेचर अगदी तापून कमी झाल्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी मंद गॅसवर हे व्यवस्थित कडून निघत आहेत. त्यानंतर तेल थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवलेलं आहे. आता घेतलेली आहे मोहरीची डाळ. मोहरीची डाळ किती वापरायची, 1 किलोसाठी 250 ग्रॅम. 2 किलोसाठी मी इथं अर्धा किलो मोहरीची डाळ वापरलेली आहे. लोणच्यामध्ये मीठ घालायचं असतं. प्रत्येक जण आपापल्या चवीनुसार आवडीनुसार मीठ घालतं. आधीही आपण लोणच्याच्या फोडी मुरवण्यासाठी मीठ घातलेलं आहे. त्यामुळे मेजरिंग जो कप असतो त्यात छोटा 1/2 कप मी मीठ आणि 1/2 कप साखर घातलेली आहे. घरातली जर वाटी असेल तर ती 1/2 वाटी मीठ आणि 1/2 वाटी साखर, एवढं प्रमाण मला तरी अगदी बरोबर वाटतं. तुम्हाला जर थोडंसं खारट लोणचं आवडत असेल तर तुम्ही चव बघून आणखी यामध्ये मीठ घालू शकता. त्यानंतर कुठलाही लोणचे मसाला मी 200 ग्रॅमचं पॅकेट वापरते 1 किलोला. 2 किलोसाठी 2 लोणच्याचे पॅकेट वापरलेले आहेत, म्हणजे 400 ग्रॅम लोणच्याचा मसाला मी इथं घातलेला आहे. आणि कडकडीत गरम करून थंड केलेलं तेल यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित लोणचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपण इथं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि लोणचं मिक्स केल्यानंतर लगेच्या लगे त्याच दिवशी बरणीत भरायचं नाही. ते लोणचं 1 दिवस तसंच बाहेर ठेवायचं. व्यवस्थित ते मुरल्या जातं. थोडंसं त्याला पाणी सुटतं. पाणी सुटल्यानंतर ते आणखी व्यवस्थित मिक्स करायचं. आपल्याला जर थोडंफार मीठ किंवा साखर कमी जास्त वाटत असेल तर थोडं घालायचं. मी आधीही मीठ घातलं आहे आणि नंतर घातलं आहे, त्यामुळे मी मिठाचं प्रमाण इथं कमी वापरलेलं आहे. तुम्हाला थोडंसं खारट आवडत असेल तुम्ही यामध्ये मीठ आणखी घालू शकता.
प्रत्येकाची लोणचं करायची पद्धत वेगळी असते. बरेच जण लोणचं झालं की लगेच बरणीत भरून ठेवतात, पण मी एक दिवस ते बाहेर ठेवते, आणखी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बरणीत भरते, म्हणजे पूर्ण साखर मीठ अगदी व्यवस्थित लागतं. तुम्हाला जर खारवणी लोणच्याचा मसाला जास्त आवडत असेल, तुम्ही पराठ्यासाठी वगैरे वापरत असाल, तर तुम्ही आणखी मोहरीची डाळ वापरली तरी चालेल. स्वच्छ कोरड्या काचेच्या भरणीत भरून ठेवा. वर्षभर हे लोणचं आरामात टिकं. अप्रतिम चव लागते. मी यामध्ये लाल तिखट वापरलं नाही, कारण मुलांनाही खायचं असतं, त्यामुळे कमी तिखट अगदी परफेक्ट चवीचं मी बनवलं आहे. व्हिडिओ आवडला असेल, आत्तापर्यंत बघत असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी भेटते छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.